नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहता शेतकरी गाथा हे यूट्यूब चॅनल। तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। सोबतच बेल आयकॉन घंटीचे बटन दाबा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओविषयी माहिती मिळेल। मित्रांनो, आपण जर मक्का हे पीक लागवड केलेली असेल तर मित्रांनो, आपला मक्का हा 20 ते 25 दिवसाचा जर झालेला असेल तर आपल्याला मक्यामध्ये हे तणनाशक फवारणी करायची आहे। मित्रांनो, आपल्याला मक्यामध्ये तणनाशक फवारणी करताना आपल्या मक्यामध्ये जमिनीमध्ये हा ओलावा असणे आवश्यक आहे। मित्रांनो, आपली जमीन जर ओली असेल तर तण हे लवकर नष्ट होईल। तुम्ही पाहू शकता, या मक्यामध्ये बऱ्याच प्रकारे तण हे उगवून आलेला आहे पावसाळ्यामध्ये। हा तुम्ही मका जो लावलेला आहे हा पावसाळी मका आहे। याच्यामध्ये लांब पानाचे, गोल पानाचे आणि रुंद पानाचे हे तण उगवलेले आहे। पाहू शकता तुम्ही, पावसाळ्यामध्ये सर्व प्रकारचे तण हे उगवून येते। तर आपल्याला या मक्यामध्ये तणनाशकाची फवारणी घ्यायची आहे। तर आपण जे तणनाशक वापरत आहोत ते BASF कंपनीचे टिंजर हे तणनाशक वापरत आहोत। तर आपल्याला एका एकराकरता हे पॅक येते टिंजरचे। तुम्हाला याच्यामध्ये 9 ते 10 पंप करायचे आहे। याच्यासोबत आपल्याला जे लांब पानाच्या गवतासाठी येते टिंजर, ते 30 ml ची बॉटल येते आणि त्याच्यासोबत आउटराईट हे स्टिकरची बॉटल येते 300 ml ची आणि त्याच्यासोबतच एक अल्ट्राजिन पावडर येते 500 ग्रॅमचे पाऊच। मित्रांनो, आपल्याला याचे 10 डबे पाणी करायचे आहे। तर आपल्याला एका बकेटमध्ये टिंजर हे 30 ml ची बॉटल जे येते ते आपल्याला टाकायची आहे आणि त्याच्यासोबत आपल्याला अल्ट्राजिन पावडर हे मिक्स करायची आहे आणि एका पंपाला आपल्याला 30 ml हे स्टिकर वरून टाकायचे आहे। तर मित्रांनो, याचे मिश्रण करून तुम्ही 15 लिटरच्या पंपाकरता एक डबा हा वापरू शकता, 10 डबे पाणी करून। मित्रांनो, तणनाशकाची फवारणी करण्यापूर्वी तुमच्या जमिनीमध्ये ओलावा हा असणे आवश्यक आहे। तुमची जमीन जर ओली असेल तर तुमचे तण हे लवकर नष्ट होईल। मित्रांनो, तुमच्या शेतात जर लवाळ हे गवत जर असेल तर हे या टिंजरमुळे किंवा मक्यातल्या कोणत्याही तणनाशकामुळे लवाळ हे नष्ट होत नाही। ते लवाळ जे आहे त्याची फक्त वाढ हे थांबते। मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। मित्रांनो, व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।